बघा, हा जो काही व्हीप वगैरे सांगून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, ही जी काही सर्व मंडळी आहेत ना, त्यांनी पूर्ण आयुष्य आपल्या राजकारणात घालवलेलं आहे. बोरू बहादरगिरी करून ते खासदार नाही झाले. ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्य, आमदार म्हणून हे लोक निवडून आले. त्यांना कायदा कळतो. जो तुम्ही कायदा अँटी डिफेक्शन लॉ म्हणताय ना, तो सभागृहात लागू होतो. सभागृहामध्ये पक्षाच्या आदेशा व्यतिरिक्त मतदानात भाग नाही घेतला, पक्षाने जो आदेश दिलाय त्याच्या विरुद्ध मतदान केलं तर तो व्हीप लागू होतो संसदेच्या मध्ये किंवा विधानमंडळात, विधान परिषदेच्या सभागृहामध्ये. कोणाला शिकवताय? अरे ती मंडळी शिकलेली मंडळी आहे, अशी ऐरी गैरी नाहीये. त्यामुळे त्या मीटिंगला हजर न राहून त्यांच्या थोबाड फोडण्याची भाषा आपण करताय. तुमचं थोबाड त्यांनी, तुमचा व्हीप झुगारून हिंदुस्थानातील सर्व जनतेसमोर संजय राऊत तुमचं थोबाड आज त्यांनी फोडलेलं आहे. संजय राऊत यांनी देखील आज टीका केलेली आहे आणि मग सकाळी गोलपीठाचा संदर्भ दिला त्यांनी. काय वाटतं गोलपीठाचा संदर्भ देऊन स्वतःची जी शिबी आहे हे बघा, ह्या ज्या त्या भाषा वापरतायत, गोलपीठा म्हणतायत, वेशा म्हणताय, मुळात आपण, मी वाईट शब्द वापरणार नाही, पण काँग्रेस बरोबर शय्यासोबत जे आपण करताय, काँग्रेस वाढवण्याची जी सुपारी आपण घेतलेली आहे, पवार साहेबांना पण सांगताय की ज्यांनी स्वतःच्या आत्मसन्मानाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून उभा केला, त्यांना सांगताय काँग्रेसमध्ये विलीन करा. आणि यापुढे शिवसेना सुद्धा यांना खासदारकी मिळावी म्हणून काँग्रेसमध्ये विलीन केली असती. म्हणून आज या खासदारांनी भूमिका घेतली असेल. मला वाटतं काही खासदारांनी सुद्धा ती शंका व्यक्त केली, भविष्यामध्ये शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत म्हणून आम्ही बाजूला गेलेलो आहोत. आपण दलालात दलाल, काँग्रेसचे दलालात दलाल म्हणून तुमची नेमणूक काँग्रेसने केलेली आहे. तुम्ही कसल्या गप्पा मारताय हो? संजय राऊत यांचा दिवा विझायला आलेला आहे म्हणून ते आता जास्त फडफड करतायत. त्याला खऱ्या अर्थाने मेंटल हॉस्पिटलची गरज आहे. मी सकाळी एक रूम बुक करून ठेवलेला आहे. त्यांचे जो काही दम आहे ना, तो फक्त तोंडात आहे, तोंडात. चॅनलच्या बूम समोर अहो मनगटात ताकद असावी लागते. हिंमत असेल ना तर या रिंगणात शिवसैनिकच तुमचं थोबाड फोडतील. आणि काय एकनाथ शिंदेवर टीका करताय हो? एकनाथ शिंदेनी सांगितलं म्हणून आमदारांनी तुम्हाला मतदान केलं, नाहीतर तुमचा टांगा आहे ना कधीच पलटी झाला असता. आता जे उरलेले 3 आहेत ना लोकसभेचे, थोडे काळ थांबा, त्यातले किती तुमच्या सोबत राहतायत ना ते बघा. 2/3 फक्त 2च लागतात, 3 पैकी 2 लागणार आहेत. जास्त हुशारा करू नका. शिवसेना जी युबीटी आता आपण संपवताय, आत्मपरीक्षण करा. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्हाला घरघर लागलेली आहे. गोलपीठाची काय भाषा करताय? आपण आहे ना, आपण ती युबीटी ही गोलपीठा बनवून ठेवलेली आहे. काँग्रेस बरोबर शय्या सोबत आपण करत आहात, आपण दलाली करत आहात काँग्रेसची. त्यापासून त्या युबीटीला बाहेर काढा, लोकांमध्ये जायला सांगा. हे धंदे आहेत ना ते बंद करा. सर, ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न अरविंद सावंतांना विचारला की भेट होत नाहीये उद्धव ठाकरेंसोबत म्हणून अशा प्रकारच्या भूमिका घेतात, त्याला या प्रश्नावरती देखील अरविंद सावंत भडकलेले पाहिजे. सत्य आहे. कित्येक खासदारांनी सांगितलं, संजय राऊतांना सांगितलं, अरविंद सावंतांना सांगितलं की तुम्ही आमची भेट घालून द्या, उद्धव ठाकरेंशी भेट घालून द्या. परंतु खासदारांना ती भेट घालून दिली जात नव्हती. आता मराठवाड्यातलं उदाहरण सांगतो. मराठवाड्यामध्ये विधान परिषदेच्या दरम्यान सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, त्यांचा विरोध होता. विधान परिषदेने जागा डिक्लेअर केली सर्व पदाधिकाऱ्यांचा, परंतु
कुठल्याही पद्धतीमध्ये त्यांची भेट घालून दिली नाही. विधान परिषदेचा फॉर्म भरण्याकरता 10 आमदारांच्या सह्यांची गरज असते. आमदारांनी सह्या करण्यासाठी नकार दिला होता. शेवटी पुण्यामध्ये फॉर्म दिला, पुण्याची बैठक आहे म्हणून सांगितलं आणि पुण्यातल्या आमदारांची सही घेतली. एवढी खतखत. अंबादास दानवे यांच्या अर्जावरती 10 आमदार सह्या करण्यासाठी सुद्धा तयार नव्हते. मी सत्य या ठिकाणी बोलतोय, हा गौप्यस्फोट करतोय. भास्कर जाधवांनी सुद्धा नकार दिला होता. शेवटी पुण्याची बैठक म्हणून बैठकीच्या नावावरती सह्या घेतल्या गेल्या. ही परिस्थिती आहे यांची. हे काय भाषा करतायत? कुठल्या भाषा करतायत? एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना शिवसैनिकांची भीती आहे, त्यामुळे ती मोठी सुरक्षा घेऊन रस्त्यावरती फिरतात. हिंमत असेल तर सुरक्षा कमी करून तुम्ही फिरा, असं संजय राऊत. संजय राऊत, एकनाथ शिंदेने तुमची किती फाडलेली आहे. ती शिवण्याकरता टेलर पण तुम्हाला मिळणार नाहीये. दाबण जरी घेतला ना तरी तुम्हाला ती शिवता येणार नाहीये. त्याच्यामुळे ह्या भाषा करू नका. तुमच्यापेक्षा जास्त कडक भाषा आम्हाला करता येते. एकनाथ शिंदे सोडा हो. श्रीकांत शिंदे लहान मुलगा आहे, 3 वेळा खासदार निवडून आलेला आहे. गरज नाहीये. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरतोय. या ना, हिंमत असेल तर या आम्हाला आडवे या. आडवे येऊन बघा. आडवे येऊन बघा कशी खोलून ठेवतो तुमची ती. कसली भाषा करता? तुमच्यापेक्षा जास्त तिखट भाषा आम्हाला करता येईल. आता ऑपरेशन तुडवा सुरू केला आणि तुम्ही रस्त्यावर आम्ही तुम्हाला ऑपरेशन तुडवा नाही, युबीटी बुडवा. हे संजय राऊतांनी सुरू केलेली मोहीम आहे. युबीटी बुडवा आणि काँग्रेस वाढवा, ही संजय राऊतांची मोहीम आहे. ईडी हातात दिलेला पहिला आणि गिरीश महाजन यांना फोटो आता तुम्ही म्हणाले ईडीचा वापर करत आहे हे सरकार, त्यामुळे कुठेतरी दबाव वापर. हे बघा, आपण चुका करायच्या, आपण गुन्हे करायचे आणि म्हणायचं की ईडीचा वापर बंद करा. सर्वसामान्य माणसाला नाही ईडी लागत. तुम्हालाच का ईडी लागली? त्याच्यामुळे ईडी बिडी काय नाही, ठीक आहे. हे बिडी काढी गणपत वाणी बिडी पिताना, ही कविता आहे. तशी त्यांची परिस्थिती आहे की बालिश भाऊ बायकात बडबडला, अशी परिस्थिती त्यांची आहे. सर, हे 6 खासदार जे आता त्या ठिकाणी बैठकीला गेलेले नाहीये, या संदर्भात कधी निर्णय होऊ शकतो आणि ते शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक आहेत असं देखील माहिती मिळते? हे बघा, ते 6 खासदार, त्यांची भूमिका, ते काय करणार आहेत, वेगळे राहणार आहेत का आणखी कुठल्या पक्षाबरोबर जाणार आहेत, त्यांची भूमिका ते जाहीर करतील. आपल्या समोर येतील आणि ते भूमिका जाहीर करतील. आमच्यामध्ये जर येणार असतील तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू, कारण ते आमचे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मेहनती आहेत. त्यांच्या मागे मोठा असा समाज आहे, जनता आहे, मतदार आहेत. अशांचं आम्ही स्वागत करू, पण त्यांची भूमिका ते जाहीर करतील.